मोठी बातमी विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच नार्वेकर अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत स्वतः उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रज्ञा सातव सुद्धा उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास 5 ते 6 मतांची गरज असणार आहे. त्यामुळे आता या मतांची जुळवाजुळव नेमकी कशी केली जाते यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. दरम्यान विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी विरोधकांसोबत बोलणी सुरू केल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. पण उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी डाव टाकला. त्यांनी आपल्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर केली.